नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांना शनीची पीडा आहे त्यांनी काय करायचं. दर शनिवारी एका विशिष्ट मंत्राचा, म्हणजे एक नाही आहे, असे 2-3 मंत्र आहेत शनींचे. त्या मंत्रांचा मनापासून जप करायचा आहे. प्रत्येक मंत्र किमान 108 वेळा तरी म्हणायचा आहे. मग काय होतं, शनीची साडेसाती, शनीची ढैया, शनीची पीडा जर त्रासलेला असेल ना आपण, तर या मंत्र मनापासून जर जप केला तर त्या त्रासातून मुक्तता होण्यास आपल्याला मदत होते, म्हणजे कमी होतो तो त्रास. तर या मंत्राचा विशेष जो जप आहे ना, तो तुम्हाला आज करायचा आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र सुरू करतोय. ओम शनिश्चराय विद्महे छायापुत्राय धीमहि तन्नो मंदः प्रचोदयात्. 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 ओम सूर्यपुत्राय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नः सौर्यः 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 प्रचोदयात्.
ओम सूर्यपुत्राय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नः सौर्यः प्रचोदयात्। 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 जर 7:30 चालू असेल, 2:30 चालू असेल, तर हे दोन्ही मंत्रांना 108 वेळा तुम्ही म्हणायचे आहेत. आपल्या या व्हिडिओमध्ये मी फक्त 21 वेळा दोन्ही मंत्र म्हटलेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही मात्र हा व्हिडिओ रिपीट ऐका, म्हणजे तुमचे ते 108 वेळा म्हणून होईल. 108 वेळाच असं काही नाही आहे, तुम्ही दिवसभर पण हा मंत्र म्हणालात तरी चालेल. जेव्हा लक्षात येईल तेव्हा म्हणा. आणि शनीची कृपा आपल्यावरती घ्या. शनीचा जो त्रास आहे ना 7:30चा, तो थोडा कमी करा, प्रभाव कमी करा. चला, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते, तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शनिदेवाय नमः.